आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी भूपेंद्र पाटील यांचे बंधू आहेत सर। आज आपल्या बंधूंचा विजय झालेला आहे। त्यांना पाहिजे तेवढी आघाडी मिळाली नसली तरी 3,500ची आघाडी मिळालेली आहे। या सगळ्या अनुषंगाने आपण पावलाला पाऊल घेऊन त्यांच्या विजयामागचे साक्षीदार आहात। सगळ्या आनंद कशा प्रकारे व्यक्त करतात? प्रथमतः सर्व कार्यकर्त्यांचा मी आभार व्यक्त करीन, कारण की हा विजय आमचा नाही, या कार्यकर्त्यांचा आहे। या कार्यकर्त्यांची हिंमत आणि जिद्द जी चिकाटी आज भूपेंद्रदादा पाटीलशी आहे, त्या कार्यकर्त्याच्या विश्वासावरती आज ही लीड घेतलेली आम्ही विश्वास या ग्रामीण चिपला पंचायत मधला जो उमेदवार होता ते असं सांगत होतं की आम्ही अशी सीट आणू, मी तशी सीट आणू, पण त्या विगर गावातील त्यांना मतदान भेटू शकत नाही। विगर गावातील जे कार्यकर्ते चिकाटीने आणि जिद्दीने उतरले होते, तर त्या आक्रोशाने 9 गावामधून जे बीजेपीचे कार्यकर्ते जे आक्रोशाने निघाले, हा तो आक्रोश आणि त्यांचा तो उत्साह आणि त्यांची मेहनत ही भूपेंद्र दादाला या 3,500ची आघाडी दिली। मी खरं पुन्हा एकदा या सर्व कार्यकर्त्यांचा आभार व्यक्त करीन की भूपेंद्र पाटील यांना जो प्रोत्साहन आणि सपोर्ट जो पाठिंबा दिला, त्या पाठिंबाने आज भूपेंद्रदा ही उडी आणि भरारी घेतली या पंचायत समितीवरती। हा पंचायत समिती भाजप महायुतीचा बालेकिल्ला आहे आणि हा तो कायम त्यांनी जपून ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि विजयी झालेले आहेत। या अनुषंगाने काय सांगताय? बालेकिल्ला कसा ठेवला जातो? बालेकिल्ल्यामध्ये जी कामं सातत्याने भूपेंद्र पाटील 7 वर्ष झाली। 2017ला पंचायत समिती इलेक्शन लागला होता, तर 1600ची आम्ही लीडने जिंकलो होतो। आता आपण डबलने जिंकलो का? कारण की भूपेंद्र पाटील यांची सातत्याने आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेबांच्या नेतृत्वाखाली राहून जी कामं या परिसरामध्ये झाली, त्या परिसरातील लोकांनी कामं बघून हा भूपेंद्र पाटीलला विजय दिलेला आहे। आणि त्याच्या मागे हे कार्यकर्त्यांचा जो उत्साह आणि कार्यकर्त्यांची लगन, त्या उत्साहाने हा विजय आज संपन्न झालेला आहे। तर शेतकरी कामगार पक्ष असेल, महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांचा पराभव झालेला आहे। त्या पराभव काय सांगताय? आता पराभव झाला सांगतात म्हणजे तुम्ही मला फक्त एकच सांगा, तुम्ही रिपोर्टर आहात, शेतकरी कामगार पक्षाने कुठली कामं केली? मी आता न्यूज वरती बोलतोय, कुठली कामं केली तुम्ही उद्या फक्त दाखवा का? या 5 वर्षांमध्ये शेतकरी कामगार पक्षाने हा रोड केला, तर हा गटर केला। शेतकरी कामगार पक्ष स्वतःला ग्रामपंचायती काय करू शकत नाही, वरच्या पदावरती काय करणार? ही कामं करायची असेल तर या देशात कमल, राज्यात कमल, आता पंचायत समितीवरती कमल आणि ग्रामपंचायतीमध्ये कमल। जर आपण विकास कमल फुलवला तर आपली परिसरातील सर्व कामं ही विकसितपणे पूर्ण पडतील, हे लक्षात ठेवा।